सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका या कार्यक्रमामध्ये ओंकार याविषयी ॲडव्होकेट कविता मानधने यांचे विचार. छांदोग्य उपनिषदात ओंकार म्हणजे अनुज्ञा होय, म्हणजेच स्वीकृती. अर्थात जो ओंकाराचा स्वीकार करतो तो समृद्ध होतो. पाणिनी मुनींनी ओंकाराचे 18 अर्थ सांगितले आहेत, जसे रक्षक, संचालक, द्युतिमान, प्रीती, प्रिय इत्यादी इत्यादी. गुरु नानक यांनी एक ओंकार सतनाम म्हणजेच ओंकार हेच खरे सत्य अशी व्याख्या केलेली आहे. सर्व वेद ज्यांची घोषणा करतात, सर्व तपे ज्याविषयी बोलतात, ज्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते पद म्हणजेच ओम आहे असे म्हटले जाते. प्रामुख्याने ओम हे एक चिन्ह होय व ओंकार हा अकार, उकार व मकार अशा 3 वर्णांनी बनलेला आहे. हे 3ही वर्ण जो चांगल्या प्रकारे आकलन करतो तो ब्रह्मपदास पोहोचतो असा एक समज आहे. असे मानले जाते की ओम या शब्दातील अर्धा अ आकार हा शंकराच्या ओठांचा आकार होय. ज्यावेळेस शंकराने फुंकर मारली तेव्हा निर्माण झालेल्या धुरांच्या आकाराचा हा पहिल्या अर्ध्या अ च्या पुढे वक्राकार निर्माण झाला व हे जिथे झाले ती आकाशगंगा होय. ओम या चिन्हावर जे चंद्राकार व बिंदू आहे त्याचा अर्थ हा होय की आकाशगंगेतील तारे आणि चंद्र, सूर्य व ग्रह आहेत. ओंकारची उत्पत्ती कशी झाली हे आता आपण थोडक्यात पाहूया. याज्ञवल्क ऋषींच्या वक्तव्यावरून ब्रह्मदेवाने जेव्हा ब्रह्मांडाचे दोहन केले त्यावेळेस ऋग, युज व साम या 3 वेदांची निर्मिती झाली. याच वेदांमध्ये संपूर्ण ब्रह्मांडांचा अंश आहे व याच वेदांमधील प्रत्येक ऋचाही अनेक ऋषीमुनींकरवी उच्चारली गेली व त्यातूनच अ, उ आणि म हे वर्ण उगम पावले. हे वर्ण संपूर्ण ब्रह्मांडात विहार करू लागले व ज्यावेळेस यांचा संगम अर्थात संयोग झाला तेव्हा ओंकार शब्दाची उत्पत्ती झाली. अ, उ आणि म यांचे प्रतिनिधित्व सृष्टीचे पालक ब्रह्मा, विष्णू व महेश हे करतात. ओंकाराचा उच्चार व समज काय आहे हे आता आपण जाणून घेऊया. ओंकारातील अ अक्षराच्या उच्चाराने ओठ उघडले जातात, त्यामुळे सृष्टीच्या निर्माता ब्रह्मांचे स्मरण होते. उ या वर्णाच्या उच्चाराच्या वेळेस ओठांचा आकार गोलाकार चंबूसारखा होतो. याने सृष्टीच्या पालनहार श्रीहरी विष्णूंचे स्मरण होते व सृष्टीच्या चक्राचा प्रारंभ होतो. म उच्चारताना ओठ बंद होतात. हे सृष्टीच्या लयाचे प्रतीक होय व यामुळे सृष्टी संहारक शिवाचे स्मरण होते. अ हा स्वर अत्यंत कोमल व ओंकारातील आद्य अक्षर होय. हा स्वर उच्चारल्याने आपणास मूळ ध्वनीचा आभास होतो व उ हा केवळ मुखातून निघालेला म्हणजेच मुखोत्पन्न असल्याने सर्वाधिक तीव्र स्वर असून तीव्र शक्ती होय. अशी शक्ती आपणास संकटाच्या वेळी योग्य तो निर्णय घेऊन देवी देवतांची शक्ती जागृत करणाऱ्या श्रीहरी विष्णूचे स्मरण करवून शरीराला ऊर्जा प्रदान करवते. म हे प्राथमिक अनुनासिक असून ते उच्चारताच त्याच्या आधीच्या ध्वनीचा लोप होतो व वातावरण शांत होते व हा उच्चार आपणास परमतत्व शिवाचा आभास घडवतो. अशा प्रकारे ओंकार हे परमतत्व प्रदर्शक चिन्ह आहे व ते सर्वमान्य आहे. भगवान पतंजलींनी ओंकारासाठी प्रणव हा शब्द सांगितलेला आहे. प्रणव म्हणजे ईश्वरासाठी उच्चारलेला स्तुतीपर शब्द होय. ओम हा 3 अक्षरांचा लघु मंत्रच होय. या ओंकाराचा जप केल्यास जगातील सर्व दिव्य शक्तींचे स्मरण होते. श्रोतेहो, आत्ताच आपण नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका या कार्यक्रमामध्ये ओंकार याविषयी ॲडव्होकेट
कविता मानधने यांचे विचार ऐकले.